तर गाईज आज आहे दत्त जयंती आणि आपण डाकू मोडमध्ये म्हणजे आम्हाला सुट्टी-बिट्टी काय नसतं. अनर्थ झाला म्हणजे आयुष्याचा वाटोळा झाला एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि इथे आपण डाकू मोडमध्ये तयार होऊन चाललेलो आहोत. थंडी पण आहे आणि धूळ तर एवढी घाण उडत होती ना खतरनाकमध्ये. म्हणून इथे डाकू मोड मी, माझं बघून जान्हवी. झाली सुरू आमची सकाळपासूनच. दत्त जयंती हे देवाधर्माचं काय नाही. त्याच्यानंतर नेहमीचा रस्ता, नेहमीची लोकं, नेहमीच्या गाड्या आणि नेहमीचाच तो अर्जंट ब्रेक. अर्जंट ब्रेक मारून 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 आम्ही जगतोय आत्तापर्यंत. नाहीतर पक्का एवढ्याला वर पोचलो असतो. खतरनाक गाडी चालवतात हां लोकं पुण्यामध्ये. नंतर नेहमीसारखं 10 रुपयाचा डोसा म्हणजे नाश्ता करायला थांबलेलो होतो. ऑर्डर द्यायला गेलेलाच होता आशिष आणि डोश्याची प्लेट हातामध्ये होती. इथे आम्हाला डोसा खाऊन आमच्याकडे बघून वाटत नाही, पण आम्हाला खायला खूप लागतं, ते पण बाहेरचं. इथे डोसा झालेला आहे, पण पोट नाही भरलं म्हणून आशिषला बोलले. आशिष बोलत होता मसाला डोसाच मागू, पण मी बोललो नको काहीतरी नवीन ट्राय करू म्हणून कांदा उत्तप्पा. One eternity later. त्याच्यानंतर मग इथे कॉलेजचं मी तुम्हाला दाखवू नाही शकत बिकॉज ते अलाउड नाही आहे हॉस्पिटलमध्ये आणि आमचा कॉलेजचा युनिफॉर्म. सो इथे आम्ही आलेलो होतो दुपारचं नाश्ता करायला आणि परत भजीपाव. माझा फेवरेट आहे भजी, मिक्स भजी. पण इथे त्या मेल्याने गरम नव्हतं दिलं. एवढंसं नाही खाऊन पोट भरलं तर दुसरा पण इथं शेक प्यायला घेतला. पण तो फ्लेवरचा नव्हता, म्हणजे फ्लेवरचा होता, फ्रूटचा नव्हता. तर त्याच्यावर पण आशिषनी शिव्या घातल्या की तसं कशाला घ्यायला पाहिजे होतं, फ्लेवरचं खायला, फ्रूटचं खायचं. नंतर इथे आज होती दत्त. कोणता त्योहार आहे आणि तो पुण्यामध्ये सेलिब्रेट झाला नाही असं बघायलाच नको. प्रत्येक इथे दत्ताचे छोटे छोटे मंदिर होते, तिथं मस्त डेकोरेशन, इथं भजन मंडळ होते, महाराष्ट्र दरबारच्या इकडं होतं. लांबनच नमस्कार केला आणि निघालो घरी.